नमस्कार, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज शनिवार आहे, मुलांना स्कूलला सुट्टी आहे. पण बाकीच्या रूटीनसोबत ना, आज तुमच्यासोबत थोड्याशा वेगळ्या गोष्टी शेअर करणार आहे आणि त्यासाठी मग आधी मी स्वयंपाकाची तयारी जी आहे ती चालू केलेली आहे. तर दाल फ्राय बनवायचा आहेच मला आणि जीरा राईस बनवायचा आहे आणि त्यासोबत ना पापड किंवा मग एखादी भाजी बनवणार आहे. तर इथे माझे दाल फ्राय जी आहे ती बनवून झाली आहे, स्वयंपाक झाला. जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता आपली एक्स्ट्राची जी कामं आहेत ती करायला घेऊया. तर खूप दिवस झाला ना स्नॅक्समध्ये संध्याकाळच्या काय बनवायचा हा प्रश्न पडला होता आणि खूप दिवस झाले बाहेरचं खाणं होत होतं. त्यामुळे म्हटलं चला, की आज काही करून फायनली आपण स्नॅक्स जे आहे ते बनवायला घेऊया. तर मुलांचा आणि माझा फेव्हरेट पातळ पोह्याचा चिवडा. तर त्याची तयारी करायला मी इथे घेतलेली आहे. सगळ्यात आधी ना पोहे जे आहेत ते काढून घेतले, चाळून घेतले. म्हणजे त्याच्या खाली जी काही कस असेल किंवा पावडर असेल ती खाली राहिली जाईल आणि पातळ पोहे जे आहेत वरचे तर ते छान असे निवडले जातील आणि त्याच हिशोबाने मग इथे मी सगळं चाळायला घेतलेलं आहे. खरं तर चिवडा ना आमच्याकडे फक्त दिवाळीत नाही तर वर्षभरात कधीही बनत असतो. कारण माझा तर हा ऑल टाईम फेव्हरेट चिवडा आहे. खूप लहानपणापासून मला आवडतो आणि त्यासाठीच मग मी इथे करायला घेतलेला आहे. तर अशी छोटी-छोटी तयारी जर आपण करून ठेवली ना, तर आपला आठवडा सुरळीत जातो. पैसेही वाचतात, वेळ वाचतो आणि त्यासोबत ना आपल्याकडनं हेल्दी खाल्लं जातं. त्यामुळे या छोट्या-छोट्या गोष्टी नक्की करा तुम्ही सुद्धा. आणि तुम्ही तुमच्या घरी ना स्नॅक्समध्ये काय-काय गोष्टी बनवता, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर इथे चिवड्याची मी खूप डिटेलमध्ये रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही करणार आहे. कारण प्रत्येकालाच हा चिवडा बनवता येतोच आणि ऑलमोस्ट सगळ्यांच्याच घरी बनवला जातो. त्यामुळे वेगळी अशी रेसिपी शेअर करणार नाहीये. पण छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या केल्यात त्या दिवसभरामध्ये तुमच्यासोबत शेअर कराव्या, म्हणून आजचा हा छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. खूप छोटा व्लॉग आहे आजचा आणि तुम्हाला माहिती आहे हल्ली मी आठवड्यातून 2 ते 3च व्हिडिओ जे आहे ते शेअर करते आणि डेली ना मी शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा आपल्या चॅनलला. आपलं चॅनल लवकरात लवकर ग्रो व्हावे यासाठी. आता इथे पोहे जे आहेत ते मी भाजायला घेतलेले आहेत आणि कुरकुरीत केलेले आहेत. काही जण खूप कमी कुरकुरीत करतात किंवा मग ना जास्त भाजत नाहीत. पण मला ना खरं तर पोह्याचा चिवडा ना खूप जास्त कुरकुरीत म्हणजे खूप भाजलेला आवडतो. त्यामुळे मी तशा प्रकारे केलेला आहे इकडे आणि अगदी झटपट होऊन जातं हा चिवडा, काय जास्त वेळ लागत नाही आणि हेल्दी आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही यामध्ये काय-काय गोष्टी ॲड करता. काही जण काजू, बदाम वगैरे सुद्धा ॲड करतात. तर मी सुद्धा करते. पण यावेळेला मी फक्त सिंपलच असं बनवलेलं आहे. सुकं खोबरं, शेंगदाणे वगैरे टाकून आणि मस्त तडका दिला आणि पोह्याचा चिवडा जो आहे तो तयार आहे बघा. थोडंसं कमी हळद टाकलेली आहे. खूप जास्त प्रमाणात हळद टाकली नाही आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की हा चिवडा आपण डब्यात भरून ठेवला ना, की हळू 1-2 दिवसात त्याला छान कलरसुद्धा येतो. तर तसा कलर येईल. त्यामुळे मी आता इथे सगळं ना टाकून घेतलेलं आहे. थोडीशी साखरसुद्धा टाकलेली आहे. मला आवडते तशी आंबट, गोड, तिखट चव त्यामुळे मी तशी टाकलेली आहे. आणि आता मस्त मिक्स करून घ्यायचं. थोडा गार झाला ना, की मग ह्याला मी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर खूप जास्त गरम नाही आणि खूप जास्त थंडही नाही. तर मीडियम झाल्यानंतर याला ना भरून ठेवायचं आहे. त्याआधी संपूर्ण चिवडा जो आहे तो हलवून घ्यायचा. त्यामुळे ना चिवडा कुरकुरीत तर होतो आणि एकसारख्या सगळ्या गोष्टी पूर्ण चिवड्याला लागल्या जातात. तर आता मुलांच्या आवडीचं सुद्धा मला स्नॅक्स बनायचं होतं. तर लोलूला खूप जास्त मखाने आवडतात. म्हणजे प्लेन मखानेसुद्धा खातो तो किंवा मग चाट मसाला वगैरे मसाला बनवलेला मखाना जो असतो तो सुद्धा खातो. तर आता इथे मी तूप टाकून आधी पहिल्यांदा प्लेन मखाना जो आहे तो रोस्ट करून घेणार आहे. कधी-कधी त्याला प्लेन आवडतं, कधी-कधी त्याला छान असे मसाला लावलेले मखाण्याचं ते सुद्धा आवडतात. तर दोन्ही प्रकारचे बनवणार आहेत आणि त्याचसोबत ना प्रज्ञेला सुद्धा मसालेवाले जे मखाने आहेत तेच आवडतात. त्यामुळे त्याला सुद्धा होऊन जाईल आणि आता मुलांना टिफिनमध्ये पण ना एक्स्ट्राचं काय द्यायचं लागलं चपाती भाजीसोबत तर ते त्याच्यासाठी सुद्धा हा खरंच उपयोगी ठरतो आणि त्यासोबत ना आपल्याला सुद्धा संध्याकाळच्या चहाला किंवा मग मुलांना काही वरचं सुकं खावंसं वाटलं, तर त्यावेळेला असं प्लेटमध्ये मखाना दिला की छान होऊन जातं. म्हणजे हेल्दीसुद्धा खाल्लं जातं आणि त्याचसोबत ना मुलांच्या पौष्टिकपणामध्ये सुद्धा भर पडते. त्यामुळे या गोष्टी मी करत असते. तर आता हा साधा रोस्टेड मखाना झालेला आहे. सगळं भरून घेणार आहे. तर इथे क्लिप एक माझी ना मिस झाली जेव्हा मी मसालावाला मखाना बनवला. असो, तर शनिवारच्या ह्या थोड्याफार गोष्टी मी केल्या आहेत आणि त्याच म्हटलं तुमच्यासोबत शेअर कराव्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नाश्त्यामध्ये काय-काय बनवता मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
आजचा हा छोटासा व्लॉग किंवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्लीज सपोर्ट करा. लवकरात लवकर आपला चॅनल ग्रो करायचा आहे आणि तुम्हाला अजून पुढच्या व्लॉग्समध्ये काय-काय नवीन-नवीन गोष्टी पाहायला आवडतील हे सुद्धा सांगा. चला पुन्हा भेटू. बाय.